हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्ट व्हेरिएबल अँड व्हेअर लेट कॉन्स्ट हे कन्सेप्ट पाहणार आहोत. व्हेअर लेट कॉन्स्ट नेमके काय आहेत, कधी वापरायचे आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, व्हेरिएबल डिफाईन व असाइन कसं करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर डिटेल थेअरी ॲज वेल ॲज कोडिंग या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट समजून जातील. So next one is JavaScript variables. Variable is a temporary storage. ओके, म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक स्टोरेज घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करायचा आहे आणि लेटर ऑफ द पार्ट ऑफ युअर कोड तुम्हाला तो स्टोअर केलेला डेटा यूज करायचा आहे कुठेतरी. मग या स्टोरिंग पर्पज साठी तो परत रियूज करण्याच्या पर्पज साठी मग मला इथे काहीतरी एक गोष्ट पाहिजे, तर त्यासाठी कन्सेप्ट आला जावास्क्रिप्ट व्हेरिएबल. मग मी काय करणार आहे की जावास्क्रिप्ट व्हेरिएबल पहिल्यांदा डिक्लेअर करणार. म्हणजेच त्याला काय करणार, समजा की सिंपल एक्झाम्पल देतो. सगळ्यांना कोणता ना कोणता स्पोर्ट माहितच असेल, बरोबर आहे का? तर स्पोर्ट मध्ये राखीव खेळाडू असतात आणि तुमचे कोर टीम असते. कोर टीम म्हणजे काय, ती एक्झॅक्ट मॅच मध्ये खेळत असते आणि राखीव प्लेअर. पण जेव्हा गेम स्टार्ट होतो तेव्हा आपल्याला डिक्लेअर करावं लागतं की हा 15 जणांची टीम आहे, त्यापैकी कोणते 11 कोणते 7 जण प्लेअर खेळणार आहेत, बरोबर आहे का? म्हणजे आपण पहिल्यांदा ते डिक्लेअर करतो आणि नंतर त्यांना प्लेग्राऊंड मध्ये यूज करतो. समजते मी काय सांगतोय? सॉरी. सेम सेम त्याच पद्धतीने आता आपल्याकडे इथे काय करायचं आहे की आपल्याला आधी माहित आहे की मला लॉजिक लिहायचं आहे. तर मी इथे लिहिलं होतं बघा तुम्हाला शिकवताना आता, की काय केलं होतं, एक कोड लिहिला होता. मला माहित होतं मला 2 व्हेरिएबलचं ऍडिशन करायचं. म्हणजेच माझा हे काय आहे इथे की 2 व्हेरिएबलचं ऍडिशन करायचं आणि ते डिस्प्ले करायचं, ऍडिशनचा प्रोग्राम लिहायचा. तर माझ्या डोक्यामध्ये काय आलं की पहिला नंबर स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल, दुसरा नंबर स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल, परत या दोघांची बेरीज करून मला तिसरा व्हेरिएबल एक लागेल की जो रिझल्ट स्वतःकडे स्टोअर करून ठेवेल. म्हणजे मी इथं काय केले की ABC आर नथिंग बट द व्हेरिएबल्स. ओके, the purpose of that variables are here to storing the data and storing the output and reuse in a later part of our application. म्हणजेच हे काय आहेत, एबीसी हे व्हेरिएबल आहे. हे पहिल्यांदा मी डिक्लेअर केले की हे सगळे मला लागणार आहे. कोणतंही व्हेरिएबल यूज करण्याआधी ते डिक्लेअर करणं महत्वाचं असतं आणि जेव्हा आपण डिक्लेअर करतो त्यानंतर त्यांची असाइनमेंट होते. ह्याला म्हणायचं डिक्लेरेशन, ह्याला म्हणायचं असाइनमेंट. जिथं अरिथमॅटिक ऑपरेटर यूज केले, असाइनमेंट ऑपरेटर यूज केले, इक्वल टू, डबल इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, दीज आर नथिंग बट द असाइनमेंट. आणि फक्त आपण टाईप वापरून त्यांना वर लिहितो की ABC असं जिथं लिहिलेलं आहे, दिस इज नथिंग बट द डिक्लेरेशन. डिक्लेरेशन आणि असाइनमेंट मधला फरक समजून घ्या. असाइनमेंट म्हणजे काहीतरी त्याला असाइन करणे आणि डिक्लेअर करणे म्हणजे त्याचा एक्झिस्टन्स फक्त तिथं दाखवणे. आता लेट ABC म्हणजे मी इथं काय केलं, ह्यांचा एक्झिस्टन्स दाखवला की ABC हे माझ्या प्रोग्राम मध्ये असणार आहे. आणि त्यानंतर मी काय केलं की ह्यांना असाइन केलं. A ची व्हॅल्यू 10 असेल, मग ही झालं A चं असाइनमेंट. B ची व्हॅल्यू 15 असेल, हे झालं B. C इज डिक्लेअर्ड बट व्हॅल्यू इज नेव्हर रीड. आलेला आहे इथं. म्हणजे C डिक्लेअर झालेला आहे, A डिक्लेअर झालेला आहे, B सेम. इथं डिक्लेरेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आणि त्यानंतर तुमचं जे काही असाइनमेंट असेल, मग ते अरिथमॅटिक लेवलचं असेल किंवा डायरेक्ट असाइनमेंट असेल. डायरेक्ट असाइनमेंट म्हणजे काय, मी याला डायरेक्ट 10 ही व्हॅल्यू असाइन केली, B ला डायरेक्ट 15 ही व्हॅल्यू असाइन केली, बरोबर आहे? म्हणजेच इथं काय झालं, हे असाइनमेंट केलं आणि हे डिक्लेरेशन झालं आणि हे अरिथमॅटिक असाइनमेंट. अशा 2 अप्रोचेस आहेत, त्यानुसार आपण आपलं व्हेरिएबल वापरू शकतो. व्हेरिएबल मध्ये काय डाऊट आहे कुणाला? आता जे जावास्क्रिप्टचे व्हेरिएबल असतील, हे जावास्क्रिप्टचे व्हेरिएबल मेजरली 3 टाईपचे आपण वापरू शकतो. एक असेल व्यार, एक लेट आणि कॉन्स्ट. आता हे लेट आणि कॉन्स्ट हे नवीन आलेले आहेत. हे नवीन कशा थ्रू आलेले आहेत? इक्मा स्क्रिप्ट, म्हणजेच हे जावास्क्रिप्टचे स्टँडर्ड आहेत. इक्मा 4, इक्मा 5, इक्मा स्क्रिप्ट हे स्टँडर्ड आलेले आहेत. त्यानुसार डे बाय डे त्यांनी काय केलेलं आहे की ओल्डर जावास्क्रिप्ट मध्ये ज्या काही ड्रॉबॅक्स होत्या, त्या ड्रॉबॅक्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कव्हर करत त्यांनी न्यू कन्सेप्ट तिथे डिस्कव्हर केले. मग ते न्यू कन्सेप्ट आपल्याला इक्मा स्क्रिप्ट थ्रू मिळतात. इक्मा स्क्रिप्ट 2015 नंतर लॉन्च झालं होतं आणि 2015 नंतर हा लेट आणि कॉन्स्ट कीवर्ड सुद्धा
जावास्क्रिप्टच्या यूज मध्ये आले. पण त्याच्या आधी फक्त व्हेरिएबल तुम्ही जर यूज करायचा तेव्हा तिथे व्हॅर यूज करूनच व्हेरिएबल तुम्ही एखादा डिक्लेअर करत होता. तर आता आपल्याकडे काय आहे की 3 ऑप्शन्स आहेत. आपण एखादा व्हेरिएबल जर डिक्लेअर करत असेल तर आपण तो युझिंग व्हॅर करायचा, युझिंग लेट करायचा आणि युझिंग कॉन्स्ट करायचा. ज्या पद्धतीने मी आता इथे लेट ए बी सी म्हणजे हे ए बी सी हे लेट टाईपचे 3 व्हेरिएबल आहेत. इथे मी व्हॅर सुद्धा देऊ शकतो. व्हॅर ए बी सी हे व्हॅर म्हणजे व्हॅर टाईपचे 3 व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. मग हे 3 व्हेरिएबल, हे 3 व्हॅर, लेट आणि कॉन्स्ट हे 3 कीवर्ड जे आहेत हे आपण कशासाठी वापरणार आहे, आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपण वापरणार आहोत. तर आता हे व्हॅर, लेट आणि कॉन्स्ट एक्झॅक्टली काय आहेत, कसे वर्क करतात, वन बाय वन आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया की जावास्क्रिप्ट व्हॅर अँड लेट. आता व्हॅर अँड लेट मध्ये जास्त फरक नाही. बोथ आर ऑलवेज, बोथ आर नियर अबाउट सेम. फक्त व्हॅरचे काही ड्रॉबॅक आहेत, ते ड्रॉबॅक फक्त ओव्हरकम करून फक्त त्याला रिनेम केलेला आहे लेट. तुम्ही तुमचा आता सुद्धा जावास्क्रिप्टचा कोड लिहिताना व्हॅर सुद्धा वापरू शकता किंवा लेट वापरू शकता, ऍज पर युअर चॉईस. बघा, आता सांगितल्याप्रमाणे द लेट कीवर्ड वॉज इंट्रोड्युस्ड इन इक्मास्क्रिप्ट 2015. इक्मास्क्रिप्ट 6 म्हणजे जावास्क्रिप्टचं जे स्टँडर्ड आलं, जावास्क्रिप्टच्या स्टँडर्डला नाव आहे इक्मास्क्रिप्ट, आणि इक्मास्क्रिप्टचं 6th व्हर्जन जे आलं होतं त्याच्यामध्ये लेट कीवर्ड हा इंट्रोड्यूस झाला होता. व्हेरिएबल डिफाईन्स विथ अ लेट कॅनॉट बी रिडिक्लेअर्ड. रिडिक्लेअर्ड म्हणतो मी, डिक्लेरेशन तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. डिक्लेरेशन आणि असाइनमेंट हे 2 वर्ड लक्षात ठेवायचे, तेव्हाच तुम्हाला लेट आणि कॉन्स्ट मधला सुद्धा फरक समजेल. स्टेटमेंट वाचताना एकदम काळजीपूर्वक वाचायचं. रिडिक्लेरेशन आणि रिअसाइनमेंट याच्यामध्ये खूप फरक आहे. ठीक आहे. तर व्हेरिएबल डिफाइन्ड विथ कॅन नॉट बी रिडिक्लेअर्ड. व्हेरिएबल डिफाइंड विथ लेट मस्ट बी डिक्लेअर्ड बिफोर यूज. व्हेरिएबल डिफाइंड विथ लेट मस्ट ब्लॉक स्कोप. आणि बघा, लेट थ्रू जर तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर ते त्या ब्लॉकमध्ये पुन्हा आपण डिक्लेअर करू शकत नाही. ठीक आहे. आपण प्रोग्रामॅटिकली बघणार आहे, तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल. त्यानंतर तुम्हाला जर एखादं व्हेरिएबल लेट थ्रू यूज करायचं असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा डिक्लेअर केलं पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही त्याला यूज करू शकता. आणि लेट कीवर्ड आहे हे ब्लॉक स्कोप व्हेरिएबल आहे. आता ह्या तिन्हीचा अर्थ बघूया. ठीक आहे. इथं मी लेट ए बी सी केलेला आहे. ठीक आहे. आता ब्लॉक स्कोप म्हणजे काय, जिथं कर्ली माझा एक स्टार्ट झाला आणि जिथं माझा कर्ली एंड झाला, तर ह्याच्या मधला जो स्कोप आहे ह्याला मी म्हणतो ब्लॉक स्कोप. ब्लॉक स्कोप सगळ्याला समजते. एक मेथड आहे समजा, की मेथड म्हणजे स्वतः एक ब्लॉक आहे. त्या मेथडचा कर्ली स्टार्ट झाला, हे कर्ली एंड झाला, ह्याच्या मधला जो स्कोप आहे ह्याला मी म्हणतो ब्लॉक स्कोप. ठीक आहे. मग हा लेटचा जो स्कोप आहे या ब्लॉक पुरता आहे. या ब्लॉकच्या बाहेर जर तुम्ही या ए ला यूज करायचं म्हटला तर तो अनडिफाईन, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही व्हॅल्यू सापडणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या ब्लॉकच्या बाहेर त्याला पुन्हा रिडिक्लेअर करावं लागेल. म्हणूनच मी त्याला काय म्हणतो, लेट कीवर्ड इज अ ब्लॉक स्कोप व्हेरिएबल. ओके. आता लेट थ्रू मी काय केलं, ए बी सी हे डिफाईन केलं. समजा ह्याच ब्लॉकमध्ये मी व्हॅर ए करतोय, तर बघा एच्या खाली इथे रेड लाईन आलेली आहे, माझ्या प्रोग्राम मध्ये पण रेड दिसत आहे. ह्याच्यावर जर मी घेऊन गेलं तर काय लिहितं, कॅन नॉट रिडिक्लेअर ब्लॉक स्कोप व्हेरिएबल ए. का, तर आपण लेट थ्रू ए ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. तर हा लेट काय प्रिव्हेंट करतो, हे ए व्हेरिएबल किंवा ए नावाचं व्हेरिएबल पुन्हा या ब्लॉक मध्ये कधीच रिडिक्लेअर होणार नाही कोणत्याही टाईपने. म्हणून मी त्याला म्हणतो की रिडिक्लेरेशन इज नॉट पॉसिबल किंवा कॅन नॉट बी रिडिक्लेअर. एक व्हेरिएबल आपण कॅन नॉट परत परत ते रिडिक्लेअर करू शकत नाही. आणि हे ए आपल्याला डिक्लेअर केलं पाहिजे, त्यानंतरच आपण त्याचा यूज करू शकतो. दिस इज द 3 बेसिक रूल्स फॉर युझिंग अ लेट कीवर्ड. आता हे लेट सगळ्याला समजलंय की लेट कीवर्ड कधी वापरायचा, व्हेरिएबल डिक्लेरेशन साठी वापरायचा. एकदा लेट थ्रू आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला की तो व्हेरिएबल मी पुन्हा त्या स्कोप मध्ये डिक्लेअर करू शकत नाही, ऑटोमॅटिक मला तिथे एरर येईल.
बरोबर आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला एखादा व्हेरिएबल यूज करायचा असेल तर पहिल्यांदा लेट थ्रू त्याला डिक्लेअर करा आणि त्यानंतरच त्याला आपण आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करू शकतो. दीज आर द बेसिक. आता लेट आणि व्हेअर मध्ये डिफरन्स काय आहे की व्हेअर थ्रू सुद्धा समजा मी सी कॉमा डी कॉमा ई हे 3 व्हेरिएबल, सॉरी सी नाही डिक्लेअरचा ई कॉमा डी एस. आता व्हेअर थ्रू मी काय केलेलं आहे की इथं ई डी एफ हे 3 व्हेरिएबल यूज केले. समजा मी ई मध्ये 10 व्हॅल्यू दिली, ठीक आहे. ई मध्ये 10 दिली, डी मध्ये 20 दिली आणि एफ मध्ये 50 व्हॅल्यू दिली. बघा, ई मध्ये 10, डी मध्ये 20 आणि एफ मध्ये 50 व्हॅल्यू दिली. आता व्हॅर व्हॅर वापरले. आता मी जर हेच ई व्हेरिएबल पुन्हा जर डिक्लेअर करायचं म्हटलं तर मी काय करतो, व्हॅर ई इज इक्वल टू 50 किंवा कॉन्स्ट ई इज इक्वल 60. बघा किती वेळा मी आता हे व्हॅर थ्रू एकदा एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केलं, पुन्हा एकदा डिक्लेअर केलं, पुन्हा दुसऱ्या टाईपने डिक्लेअर केलं, म्हणजे रिडिक्लेरेशन व्हॅर मध्ये पॉसिबल आहे. पण रिडिक्लेरेशन केल्यामुळे काय झालं की सुरुवातीला मी त्याची व्हॅल्यू 10 सांगितली होती, पण प्रोग्रामॅटिकली काय झालं की त्याची व्हॅल्यू इथे रिडिक्लेअर केल्यामध्ये ओव्हर राईड झाली. त्या 10च्या ऐवजी त्याची व्हॅल्यू झाली 50. परत एकदा डिक्लेअर केल्यामुळे या ई ची व्हॅल्यू झाली 7. म्हणजेच रिडिक्लेरेशन मुळे प्रत्येक वेळेला त्याची व्हॅल्यू बदलत चालली. दिस इज अ इनकन्सिस्टन्सी इन आवर प्रोग्राम. बरोबर आहे का? म्हणजे रिडिक्लेरेशन व्हेअर मध्ये पॉसिबल आहे, रिडिक्लेरेशन लेट मध्ये पॉसिबल नाही. त्यानंतरचा कीवर्ड आहे कॉन्स्ट. कॉन्स्ट कीवर्ड ऑल्सो इंट्रोड्युस्ड इन इफमास्क्रिप्ट 2015. व्हेरिएबल डिफाइन्स कॉन्स्ट कॅनॉट बी रिडिक्लेअर्ड. बघा, हा व्हेरिएबल रिडिक्लेअर होऊ शकत नाही. व्हेरिएबल डिफाइन्ड विथ कॉन्स्ट कॅनॉट बी रिअसाइन्ड. लेटचा आपण बघितला होता, तो फक्त डिक्लेअर होत नव्हता, पण त्याला आपण परत परत व्हॅल्यू वेगवेगळ्या असाइन करू शकत होतो लेट मध्ये. पण कॉन्स्ट मध्ये एकदा का व्हॅल्यू आपण त्याला असाइन केली की त्याला परत आपण ती व्हॅल्यू दुसरी व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. आणि द कॉन्स्ट व्हेरिएबल ऑल्सो ब्लॉक स्कोप व्हेरिएबल कॅनॉट बी रिअसाइन. बरोबर आहे. कॉन्स्ट म्हणजे नावात आहे, कॉन्स्ट म्हणजे ऑलवेज अनचेंज. जे तुम्ही सुरुवातीला दिले ते थ्रू आउट ऍप्लिकेशन ऍज इट इज राहील, ते कुठेही चेंज होणार नाही. या कन्सेप्टला मी म्हणतो कॉन्स्ट, कॉन्स्टंट. म्हणजे त्याचा अर्थ आहे की त्याला आपण कोणती व्हॅल्यू परत परत असाइन करू शकत नाही, म्हणून त्याला म्हणायचं रिअसाइन्ड इज नॉट पॉसिबल. आणि एकदा का तो तुम्ही एक व्हेरिएबल डिक्लेअर केला कॉन्स्टने की तो व्हेरिएबल पुन्हा तुम्ही डिक्लेअर करू शकत नाही. आणि तो सुद्धा व्हेरिएबलचा स्कोप असेल तो ब्लॉक स्कोप असेल. ठीक आहे. बघूया एकदा कॉन्स्टचं एक्झाम्पल. समजा मी इथे वापरला कॉन्स्ट ए इज इक्वल टू 10 अशी, सॉरी ए नाही, लेटला घेतलेलं आहे. बघा, रिडिक्लेरेशन लेटचं पुन्हा इथं आपल्याला एरर दिला की रिडिक्लेरेशन इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. आर इज इक्वल टू 10. कॉन्स्ट एक व्हेरिएबल घेतलं, आर इज इक्वल टू 10. आता मी आर ला पुन्हा एकदा काही व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करतो. आर इज इक्वल टू 20. कॉन्स्ट काय एरर दाखवतो बघा, कॅन नॉट रिडिक्लेअर ब्लॉक स्कोप व्हेरिएबल आर. म्हणजेच काय आहे की हा आर आहे तो आपण पुन्हा रिडिक्लेअर करू शकत नाही. किंवा समजा हा, आपण काय ए बघा, मी तिथं तुम्हाला म्हणजे कंपाईल टाइम इश्यू दिला नाही त्याने. कुठे गेला? हा, हा, आरचा कंपाईल टाइम आपल्याला इश्यू दिला नाही, पण आपल्या त्यानं कन्सोलवर आपल्याला इश्यू दाखवलेला आहे की अनकॉट टाइप एरर असाइनमेंट टू कॉन्स्टंट व्हेरिएबल. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे
की हा टाईप एरर काय आहे की तुम्ही त्या कॉन्स्टंट व्हेरिएबलला रिअसाइन करण्याला ट्राय करा. या लाईनवर जर आपण गेलो तर ही लाईन आपल्याला दाखवतो r=r+10 या लाईनला आपल्याला इश्यू आहे. बरोबर आहे का? म्हणजेच मी ऑलरेडी कॉन्स्ट थ्रू 10 हे डिफाईन केलं होतं, त्याला असाइन केलं होतं. पण पुन्हा एकदा जर मी r किंवा काही व्हॅल्यू त्याला असाइन करण्याचा प्रयत्न केला तर तो इथे एरर दाखवेल. म्हणजे रिअसाइनमेंट आणि रिडिक्लेरेशन बोथ आर इम्पॉसिबल इन केस ऑफ कॉन्स्ट. ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले सर्व कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओमध्ये केलेलं कोडिंग जर तुम्हीही करत असाल, आम्हाला फॉलो करत असाल आणि त्यामध्ये काही अडचण येत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या अडचणींचं सोल्युशन लगेच देऊ आणि तुम्ही ते सोल्युशन घेऊन पुढे आपलं कोडिंग करू शकाल. त्याचबरोबर असेच कोडिंगचे नवनवीन कन्सेप्ट मराठी भाषेतून शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला कोडिंगचा नवीन कन्सेप्ट मराठी भाषेतून शिकता येईल. धन्यवाद.